थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. थँक्यू सो मच. थोडंसं आवाज द्या. बिग फाईट मॅच कर्जत तालुक्यातील दोन ताकदवर संघ. एका बाजूला तुम्ही पाहताय शिवशक्ती कडाव, तर दुसऱ्या बाजूला फातिमा 11 बडबल बी प्लस. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. मॅचला होती सुरुवात. मरीन ट्रॅक वरती गोरदास पहिला बॉल व्हाइट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकत असताना. जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता है, बिना संघर्ष किए यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक बड़े चीनी हथौड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. या बातमध्ये आता संघर्ष वाढलाय आणि तो संघर्ष तुम्हाला पार मिळतोय. समीर माळीच्या साथीने तुम्ही पाहता राकेश पाटील ही जोडी मैदानावरती पार मिळते. तर बॉलिंग ट्रॅक वरती भावेश गायकवाड ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा, आणि त्यानंतर तुम्ही पाहताय इथे झेल स्वीकारण्याचा प्रयत्न झाला नाही आणि अखेर डॉट बॉल. पहिला बॉल लाईन खराब होती, त्यानंतर तुम्ही पाहताय व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर आता इथे डॉट बॉल येतोय. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दोन्ही बॅटर आता मैदानावरती चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतील. टॉस इथे जिंकला होता टीम कडावनं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करत असताना आतापर्यंत तर चांगली बॉलिंग आपल्याला जरूर पार मिळाली या मॅच मध्ये. भावेश गायकवाड मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ. बॅटची कडा पुन्हा एकदा बॅटच्या टोनला चेंडू स्पर्श झाल्यानंतर घरंगळत राहिला आणि अखेर डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट तुम्हाला पार मिळेल. 4 ओव्हरची मॅच. नुकताच साई एकविरा चषक जिंकलाय टीम बडबल बी प्लस संघानं. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय कडाव संघ मैदानावरती खेळतोय. अभि देवगरेचा संघ तुम्हाला पार मिळेल. एक चांगला संघनायक त्यासोबत पाहतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून अभि देवगरेची ओळख आहे आणि कित्येक वर्ष कर्जत क्रिकेटची त्यांनी सेवा केली आहे. तोच खेळाडू मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. कित्येक जणांना माहिती नसेल, कर्जत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत अभि देवगरे आणि त्यासोबत एक चांगला मित्र म्हणून त्याची ओळख आहे. यावेळेस देखील तुम्ही पाहताय नो बॉल. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू पडला असावा, त्यामुळे पंचांनी घोषित केलाय नो बॉलचा इशारा तुम्हाला जरूर पार मिळेल. पंचाशी उज्जत घालू नका, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे कारण भरपूर उशीर झालाय. 1-1 एक वाजून 11 मिनिटं झालेत. नो बॉल. केपी सरांना तुम्ही पाहताय खरं तर एक चांगले पंच आहेत आणि त्यासोबत एक चांगले खेळाडू आहेत. जांतराचा बदलापूर टीमसाठी चांगला खेळ, क्रिशा 11 बदलापूर टीमसाठी चांगला खेळ, मिजिया 11 बदलापूर संघासाठी चांगला खेळ आपण केपी सरांचं नेहमीच पाहिलं. तर त्यांच्या साथीनं वन मॅन शो DK दत्ता कडव इनगावचे नामांकित पंच तुम्हाला पार भेटतील या मॅचमध्ये. आणि तिसरे पंच आमची वयाची 50 ओलांडली आहे, परंतु ज्यांच्या अंगामध्ये अजून देखील तुम्ही पाहताय 18 वर्षाच्या देखील मुलाला लाजवतील असा डान्स त्याचा तुम्हाला पार मिळेल. विष्णू शिंदे आणि व्हाईट बॉल. बुलढाणा एक्सप्रेस बब्या म्हणून विष्णू शिंदे यांची ओळख आहे आणि त्यासोबत मैदानाच्या आतमध्ये कॉकटेल. बरोबर यार. यावेळेस फटका चांगला आहे, लाईन चांगली होती, तिला रीड केली, बॉलला पाठवलंय फाईन लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे दणदण करत बॉल सीमा पार, चौकार. पंधरा मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचं आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे लवकरात लवकर स्पीडअप करा. बरोबर. पुढचा बॉल खेचलाय अडबा पाटणं ऑन साइडला मिड विकेटला 12शी 12 तलाब करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. माळीच्या बॅटमधून येतो हा षटकार.
वरती त्यांना विनंती थोडंसं आपण मागे सरका, कारण तिथे सीमारेषा आहे. माळीचा वार नाही जाणार खाली आणि आलाय षटकार. त्यामुळे षटकाराच्या माध्यमातून धाव पुढे सरकतोय. हाफ ट्रॅकर अडबा बाट खेळण्याचा प्रयत्न नाही जमला, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने प्रचंड वेगाने बॉल चाललाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. अजून एक चांगला फटका टर्न केला ऑन साइडला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं पोहोचलेत, बॉलला उचलून फेक करतील. इथून 2 धावा 1 वेळा जातील. आजच्या रात्रीतील सामना क्रमांक आपण पाहतोय. खरं तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानावरती रंगतोय. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथून संघर्ष करावा लागेल. कारण म्हटलं जातं ना, संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर जग हसता है वही तो इतिहास रचता है. आणि इतिहासाच्या रात्रीमध्ये रचणार कोण हा प्रश्न उभा आहे. कारण दोन्ही संघ तुम्ही पाहताय ताकदवर खेळ त्यांचा तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला खरं तर आपण पाहतोय कर्जतचा वंडर बॉय कौशल गुरव, तर त्याच्या आगीच तुम्ही पाहताय समीर माळी. अशी फाईट बनावी लागेल. आणि खरं तर नेरळ पट्ट्यामध्ये यंगस्टर खेळाडूचं भरणं असलेला संघ मात्रावरती खेळतोय. बडबल B+ हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. जी सुरुवात झाली होती टीम कडाव संघाची, असं वाटलं होतं की धावफलक थांबेल, परंतु काय फटकेबाजी केली आहे. एक चौकार एक षटकार समीर माळीच्या बॅटमधून आपण पाहिलाय. याच मैदानावरती जो खेळाडू चमकला नीतू माळीला आपण पाहिलं. 6 बॉलमध्ये 1 धाव त्याने वाचवली होती टीम जाई संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना मयूरजी पेसेकर यांच्या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर ISPL ची स्पर्धा देखील तो खेळलाय, हे चित्र आपण पाहिलंय. त्यामुळे इथे जो चमकतो तो चमकतो हे चित्र आपण पाहिलंय. त्यामुळे इथून आता 6 चेंडू नाश्ता केअरवरती उभा होता. तुम्ही पाहताय राकेश पाटील मैदानावरती दाखल झालाय. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटचा फ्लो जबरदस्त होता, नाही जमला. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, टप्पा पडला, प्रचंड वेगाने बॉल निघून चाललाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोरदाज नितेश नीतू. हाफ ट्रॅकर बॉल टर्न केलाय ऑन साइडला, फाईन लेगला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीला टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती फ्लाव होतीये. धावफलक पुढे सरकतो. 19 धाबा धावफलकावरती जोडले जातील. नीतू माळीच्या विरोधात पहिला बॉल अभ्यास केल्यानंतर पुढचाच बॉल बिर्र काऊन दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा येतो चौकार. बरोबर यार, पुढचा बॉल बिगिट, पुन्हा एकदा फटका घेतलाय. डीप मध्ये बॉल जाईल, स्टेट डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट, बॉल सीम अपवर, षटकार. आज षटकाराला मध्यरात्र झाली आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण काढण्याचा निर्णय इथे चुकला की काय टीम कडाव संघाचा, हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. कारण कालच्या रात्रीमध्ये आपण जर पाहिला असेल तर बिरदुले टीम बॅटिंग करत असताना अप्रतिम खेळ त्यांचा आपण पाहिलाय. हा देखील बॉल जाईल डीप स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. समीर पाटील राहतो के कातील, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार.
बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा धमाका तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या खेळाडूसाठी क्रीडांगण लकी आहे, ज्या खेळाडूने हे क्रीडांगण गाजवलंय त्याच्यावरती आक्रमण अक्षरशः तुटून पडलाय. राकेश पाटील या मॅच मध्ये आपण मागचा सामना देखील पाहिला, ज्यावेळेस त्यांच्या अगेन्स्ट खेळत होता संघ, त्या मॅच मध्ये देखील आपण पाहिला असेल तर सलगचे 4 बॉल डॉट खेळला होता राकेश पाटील आणि त्यानंतर सलगचे 2 बॉल 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले आणि अप्रतिम मॅच तिथे रंगली. आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय हा सामना आता इथून टर्न केला जातोय राकेश पाटीलच्या बॅटमधून. पुढे सरसावत खेळलेत खर तर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न इथे घडलाय, काय पाहावं लागेल बॅटची कडा आणि अखेर पाटीलला मैदान सोडावं लागतंय. फर्दच बाद खेळत होता. सलगचे 4 बॉल डॉट आल्यानंतर 5व्या आणि 6व्या बॉलवर ती सिक्सर खेचणारा खेळाडू आता मैदान सोडतोय. खेळाडू ती दाखवली आहे राकेश पाटील. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतर व्हाईट बॉलला आपण पाहतोय छेडछाड करण्याचा प्रयत्न पुढे फसला आणि बॅटला चुंबन घेऊन बॉल रक्षकाच्या हातामध्ये विकेट बेती. उमेश आले नवीन बॅटर उमेश जामघरे दाखल होते या मॅच मध्ये. बॉडी ट्रॅक वरती विकेट काढली आहे नीतू माळीनं. गणेश दादा गराठे यांना तुम्ही पाहताय अजूनही जबरदस्त आता एक वाजून गेलाय, परंतु या बादचा आनंद घेतात कारण त्यांची घरची स्पर्धा मैदानावरती रंगती आहे. प्रसाद गायकर यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा कारण डीजे ऑपरेटिंग त्याची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि यांच्यासोबत युवराज. हाफ ट्रॅकर बॉल दिशा दिली आहे, फटका चांगला आहे डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. एक सिंगल तिथे मिळेल, सिंगल वरती थांबावं लागेल. आणि आता सिंगलच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना 32 धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 32 धावा धावफलकावरती पार बेतील. 4 ओव्हरची मॅच आणि आता या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहतोय 2 ओव्हर मध्ये 32 बनल्यात. येणारे 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 12 ओव्हर मध्ये आता धावा किती एक पट जातील हा देखील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. खेळाडू बसतील पाणी पित, आपल्याकडे वेळ आहे, आपण देऊया डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी. ऐकूया एक चांगलं संगीत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विक्रांत. पहिला बॉल पंचाकडे पाहिला आशाभूत नजरेड डॉट बॉल. पहिला बॉल विक्रांतला तुम्ही पाहता नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बिडॉपचा खेळाडू पुढे सरकतोय. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न, सलग दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आता हा झेल टिपला आणि इथून मैदान सोडावं लागेल. उमेश बॅक टू द पॅव्हिलियन.
पंकज म्हस्कर दाखल होतो या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना विक्रांतला सफलता मिळतीये. बॅटची कडा यशांच्या मागे विकेट किपर खडा आणि त्यानं झेल टिपलाय. अजून एक धक्का. पंकज म्हस्कर आल्या पावली मैदान सोडतोय. भोपळाही फोडू शकला नाहीये फलंदाज बाद. नवीन बॅटर आता डावकुरे हाताचा तेजस जामघरे या वेळेला देखील चॉक करण्याचा प्रयत्न होता. 2 ओव्हरमध्ये जबळ जबळ आपण पाहिलं होतं तर 32 धावा बनल्या होत्या आणि आता धावफलक थांबलाय. सलगचा 4था डॉट बॉल. मॅडम षटक होईल का हे देखील प्रश्न आहे. कारण परेशने मागील मॅच मध्ये आपण पाहिला असेल काय गोलंदाजी केली होती दामोती संघानं. बेगीन करण्याचा प्रयत्न. हा देखील फटका पोहोचलाय. स्वतः गोलंदाज पोहोचतोय. गोल गोल गिरकी आणि त्यानंतर आता फिरकी. कारण अजून एक धक्का लागतोय. तेजसला देखील मैदान सोडावा लागेल. सलगचा 5वा बॉल येतोय डॉट. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल झालाय अनुराग भरतियार. शेवटचा बॉल फटका फोसलाय. गोलंदाज हसलाय. कदाचित फलंदाज रुसलाय. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय मॅडम षटक आणि त्यासोबत विकेट घेतले 4 फलंदाज इथे मात्र गारद केलेत. विक्रांतनं कमबॅक करत असताना ओव्हर नंबर 3 चा खेळ पूर्णपणे संपला. काय बॉलिंग केली आहे. काय गोलंदाजी केली आहे. खडावकर जर एकदा गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. धावा मी म्हणेन इथे मात्र पाण्याच्या वेगाप्रमाणे वाहत होत्या. 32 2 ओव्हरमध्ये बनल्या आणि आता 32 वरती ग्रहण लागलंय. कारण एकामागे एक धक्का. खरं तर पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना तसा आता टीम बडवल बी प्लस संघाचा देखील डाव कोसळत असताना म्हटलं जातं ना योही नहीं मिलती राही को मंजिल दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछो चिड़ियों से कैसा बनाते आशियाना ओवरी तिनका तिनका उठाना पड़ता है. थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण आपण नेहमीच पाहिलंय. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय आता संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. आमचे पकवाज वादक स्वप्नील बुवा जाधव इथे पोहोचलेत. भरपूर मोठी विश्रांती स्पर्धेमध्ये आमच्या कॉम्पिटिटिव्ह बॉक्स मध्ये आलेत. वेलकम स्वागत आहे आपलं. कारण कुळगाव टीम साठी अप्रतिम खेळ त्यांचा नेहमीच आपण पाहतोय आणि क्रिकेट वेढा व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अभिनंदन. खरतर अप्रतिम खेळ प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा होत असतो. वेलकम स्वागत आहे आपला. ओव्हर नंबर 4 बॉडी ट्रॅक वरती गोलंदाज जयेश. पहिला बॉल टर्न केलाय. फटका पोचलाय आणि इथे घडले काय.
तेलही गेलं तुपही गेलं हाती आलं धोपाडणं असंच म्हणावं लागेल, कारण जेल निसटला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. खाली आम्ही मगाशी देखील सांगितलं आणि आता देखील मिड विकेटला सहज सोपारित्या जेल टिपण्याचा प्रयत्न डीप मध्ये आय थिंक भावेश होते आणि तिथे जेल निसटलाय. यार पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. सलग दुसऱ्यांदा आता कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितले, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय जेल आता निसटलाय. इथे जिमनदार बीत आहे. समीर माळीला जखमी भाग मधरावरती डरकाळी फोडेल की त्याला शांत ठेवण्याचं काम करेल टीम कडाव. या मॅच मध्ये धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ संपलाय. फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साइडला. मोमेंटम शिफ्ट होईल का पाहावं लागेल, कारण 2 बॉल वरती 2 झेल निसटले आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. सो मच. हा चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 40 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 ओव्हर मध्ये 32 बनले आणि आतापर्यंत आपण पाहतोय जवळ जवळ चेंडू संपन्न झाले. 9 बॉल नंतर फक्त आणि फक्त 8 धावा खर्च करत असताना गुरुदा तुम्ही पाहताय बॉल ट्रॅक वरती जयेश जेल निसटल्यानंतर हा देखील चौकार आलाय, त्यामुळे धावफलक वेगानं आता फ्लाय होतोय 40 आकड्यावरती. अजून या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉल मध्ये किती धावा वसूल केल्या जातील? समीर माळी त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय धावफलक वेगानं फ्लाय होत असताना कर्जत तालुक्यातील ज्यावेळेस चांगले चांगले संघ मैदानावरती खेळतात ना, अप्रतिम खेळ तुम्हाला नेहमीच पार मिळेल, कारण याच मैदानावरती मयूरजी पेसकर साहेबांच्या स्पर्धेमध्ये खरं तर चांदईचा वंडर बॉय आपण पाहिला वैभव थेर, ज्याने केलं भल्या भल्याला ढेर. अप्रतिम खेळ त्याचा आपण या स्पर्धेमध्ये पाहिला होता. अजून एक चांगला फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात, मोठी दरी आणि त्या दरीला भेदून बॉल जाईल का, परंतु नाही आहे. क्षेत्ररक्षक चांगलं पार मिळतोय त्या दरम्यान. डीपमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं. इथून 2 धाबा एक पुढे जातील. 42 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये आणि आता 2 बॉल मध्ये अजूनही आपण पाहतोय किती धाबा येतील हा प्रश्न मैदानावरती उभा आहे. समीर माळीला तुम्ही पाहताय सलामीला तो दाखल झाला. काय खेळ खेळलाय या मॅच मध्ये समीर माळीच्या माध्यमातून. अप्रतिम जाऊ दिलाय. लाईन खराब ऑफ स्टिकच्या बाहेर, त्यामुळे पंच DK सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यार राईटम ओव्हर द विकेट. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. आजची रात्र जवळ जवळ 3 क्रॉस होतील हा सिग्नल दिसतोय रात्रीचे. या वेळेला देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय. माहिती आता धाबा जास्त झाले, त्यामुळे इथून कुठेतरी धावफलक थांबवण्याचा प्रयत्न करायचे आणि त्याच अनुषंगाने बॉलिंग व्हायला हवी, परंतु अद्याप आपण पाहतो इथून सलगचा दुसरा आता व्हाईट बॉल. बिग हिट. नो बॉल चा कॉल केलाय का पंचांनी पाहावं लागेल. हो नो बॉल आणि त्यावरती आक्रमण. पुन्हा एकदा 3 धाबा इथे भेटतील. मी आधीच म्हटलं होतं जसा फुलटॉस वरती चौकार आला ना, त्यावेळेस आपण पाहिलं खरं तर मोमेंटम शिफ्ट झालंय का, आणि हो झालंय देखील. 3 धाबा इथे भेटतात आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात, त्यामुळे आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर वरती 47 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये आता किती धाबा उभारल्या जातील. चला मॅच सुरू करा लवकरात लवकर.
पुढचा बॉल उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. त्यामुळे 2 बॉल मध्ये आता किती धाबा उभारल्या जातील हा प्रश्न उभा आहे. समीर माळी च्या बॅटमधून 2 धाबा तिथे आल्या जरूर. फ्री हिटचा बॉल, फटका चांगला आहे. खेळाडू डीप मध्ये पोहोचला, जेल तिथे टिपला, परंतु इथून 2 धाब्याचा प्रयत्न फसला आणि अखेर विकेट भीती एकच धाब इथे मिळेल आणि सिंगलच्या साथीनं टीमची टोटल 48 धाबा जोडल्या गेल्या. शेवटचा बॉल शिल्लक आणि दाखल होते मैदानाच्या आतमध्ये रोहित. शेवटचा बॉल शिल्लक धाबा किती येतील? 50+ जाण्याचा प्रयत्न असेल टीम बडबल बी प्लस या मॅच मध्ये. परंतु शेवटच्या बॉलवरती किती धाबा एकपट जातील हा प्रश्न देखील आता उभा आहे या मॅच मध्ये. खोदून काढण्याचा प्रयत्न, गोपणी सारखी बॅट फिरवली, एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. एक सिंगल तर एकपटी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धाब्यासाठी कदाचित बॅटरला इथून परतावा लागेल की नाही हे आपण पाहणार आहोत. जर पंच काय इशारा करतील, रिव्ह्यू घेतलाय तो कोणाचा, पंचाचा की फिल्डिंग टीमचा? चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन धामोते आणि त्यांना फाईट करेल कान्नूर या 2 टीम मध्ये यापुढील सामना असेल. चला तिसरे पंच विष्णू शिंदे सर या आपण चेक करतोय नक्की तिथे घडले काय. चला टीम धामोते आणि टीम कान्नूरचे कॅप्टन टॉस साठी या. 4 षटकांचा सामना असेल. शेवटच्या बॉलवरती फलंदाज ओईटी बाद आहे, त्यामुळे एकच धाव तिथे एकवटी जाईल आणि धावफलक 49 आणि 50 धाबाचं टार्गेट. चला नाणेफेकीसाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी या. कानूर बॉईज कानूर आणि त्यांच्या विरोधात धामोते या 2 संघांच्या दरम्यान टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल आपण पार पाडतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. सेकंड राऊंडचा हा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. गिरिजा 11 कानूर बॉईज कानूर आणि दुसऱ्या बाजूनं प्रथमेश क्रीडा मंडळ धामोते. टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. या स्पर्धेचे दमदार आयोजक युवा नेतृत्व मच्छिंद्र दादा गायकर यांच्या शुभ हस्ते. टेल आले. टॉस कोण जिंकलं? कानूर बॉईज कानूर या टीमने टॉस जिंकलाय. काय निर्णय घेताय? बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. कानूर बॉईज कानूर या टीमने टॉस जिंकला आणि इथे बॅटिंग स्वीकारलेली आहे. धामोते संघाला क्षेत्ररक्षण करायचंय. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. त्या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आमचे समालोचक मित्र आपल्या सोबत. रोशन संदेश सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद.
थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर, थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर, थँक्यू सो मच मच्छिंद्रजी गायकर सर, यांचा आवाज आपण ऐकतोय. खऱ्या अर्थाने नक्कीच 50 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. शिवशक्ती कडाव आणि फातिमा 11 भडवल B+. सलामीची जोडी दाखल होते. कौशल आणि कल्पेश पहिल्या चेंडून ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक होते, खराब फिल्डिंग आणि सीमा रेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती दमदार आघात, चौकार. कौशल गुरव आणि कल्पेश. कल्पेश साळुंके ही जोडी आहे. फुल टॉस ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 5. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. बॅटची कडा, शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर. 30 सर्कल मध्ये हा चेंडू फील्ड होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 50 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. कर्जत तालुक्यातील हे 2 नामवंत संघ आमने सामने आहेत. अनेक वेळा हे आमने सामने आलेले आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डाव पेस माहिती आहेत. कल्पेश नो चेंडू आणि त्याला पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. नो +6 मिळतील धावा 7. धावसंख्या आहे 12. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट आहे. स्ट्राइक इनला बॅट्समन कल्पेश सालुंगे. लॉफ करतायत, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. झेल तर पकडले, परंतु फ्री हिट आहे त्यामुळे बचावलेत. मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 13. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम. प्रशांत पवार पुल करतायत. शॉर्ट आर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल चौकार. धावसंख्या आहे 17. 50 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये आणि चांगली सुरुवात झाली आहे. कौशल गुरव आणि कल्पेश सालुंखे ही जोडी आपण पाहतोय. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील.
क्या बात आहे, लॉफ्टेड कव्हरचा फटका इनफिल्डच्या वरून स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. चौकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. बनवायचे धावा 4 षटकांमध्ये 50. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. शिवशक्ती कडाव या टीमला. अठरा चेंडू बनवायच्या धावा या मॅच मध्ये 29. अठरा चेंडू 29. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. कल्पेश बॅक टू द पवेलियन. गोलंदाज पंकजने ही खूप मोठी सफलता प्राप्त करून दिलेली आहे. फातिमा 11 जय मसोबा भडवल B+ या टीमला. बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती पंकजने विकेट मिळवली आहे. ऑन साइडला खेळत आहेत. डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 22. 28 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 16 चेंडू शिल्लक. कौशल आणि कल्पेशने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे या मॅच मध्ये. आई गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आदरणीय रुपेश दादा गायकर, सचिन दादा गायकर, मच्छिंद्र गायकर, सूरज गराठे, गणेश गराठे लॉफ करतायत. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. आणि हा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑन सीमा रेषेवरती क्षेत्ररक्षक होते उमेशने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद. विकेटचं बदन. कौशल गुरव बॅक टू द पवेलियन.
पंकजने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे. चेंडू शिल्लक आहेत 15. जिंकण्यासाठी 28 धावांची अजूनही गरज आहे. पंकजने महत्वाचे 2 फलंदाज बाद केले. सलामीचे दोन्ही फलंदाज कल्पेश आणि कौशल, ज्यांनी सुरुवात विष्णू सर खूप चांगली करून दिली होती, त्या दोघांना बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. हे 2 मोठे धक्के दिलेत शिवशक्ती कडाव या टीमला या षटकामध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये अनुरागने तब्बल 21 धावा खर्च केल्या होत्या. लॉफ करतायत, क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा उमेशने हा झेल पकडलेला आहे. एकच जल्लोष आपण पाहू शकाल. फातिमा 11 जय मसोबा भडवल B+ या टीम मध्ये 3रा विकेट गमावलाय. शिवशक्ती कडाव या संघाने फलंदाज प्रकाश बॅक टू द पवेलियन. आपण पाहू शकाल गोलंदाज पंकजला. उमेशने बॅक टू बॅक 2 झेल पकडलेत. जो उमेशने पहिला सामना जिंकून दिला होता भडवल B+ या टीमला. लागोपाठ 3 षटकार लगावले होते पहिल्या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पंकज आहेत. काय गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 21 बनवल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी. हॅट्रिक बॉल. पंकज ऑन अ हॅट्रिक. विशाल ऑन अ स्ट्राइक. हॅट्रिक बॉल. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि हॅट्रिक पूर्ण केली गोलंदाज पंकजने. टाळ्या होऊन जाऊ द्या. एका पाठोपाठ एक फलंदाज झालेत बाद. 4था धक्का लागलाय, तो म्हणजेच शिवशक्ती कडाव या टीमला. विशाल बॅक टू द पवेलियन. Jazz in the mix. काय गोलंदाजी सुरू आहे पंकजची. 5 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 4 विकेट घेतलेले आहेत. विकेट हॅट्रिक आणि अवघी 1 धाव खर्च केली आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलेला आहे, तो म्हणजे फातिमा 11 जय मसोबा भडवल B+ या टीमला. ड्राईव्ह करतायत कॉपी बुक स्टाईलने. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 23. टाळ्या होऊन जाऊ द्या पंकज साठी, ज्याने अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलेलं आहे आणि 4 विकेट घेतले, त्यामध्ये हॅट्रिक देखील आहे. चला सामना स्पीडअप करा. भडवल B+ संघ या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे भडवल B+ या टीमला. आसिफ भाई सय्यद यांचा संघ आपण पाहू शकाल. फातिमा 11 जय मसोबा भडवल B+ या टीमला.
आसिफभाई सय्यद पुरस्कर्ते आहेत भडवल बी प्लस या टीमचे. 12 चेंडू शिल्लक, बनवायच्या धावा या मॅच मध्ये 27. सामना टर्न झालेला आहे. ऑन साइडला खेळतायत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावा धावा आणि धावा मिळतील या चेंडूवरती. पंच एकूण किती धावा असतील? टोटल 6 धावा. विनाशकाली विपरीत बुद्धी, जिथे 2 धावा झाल्या होत्या आणि ओव्हरथ्रो झाला त्यानंतर हा चौकार येतोय. टोटल धावा 6 या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 29. या 4 धावा विष्णू सर महागात पडतील भडवल बी प्लस या टीमला. चेंडू शिल्लक 11, धावा बनवायचे त्या मॅच मध्ये 21. अकरा चेंडू आणि 21 धावांची गरज. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन भावेश. वाईड बॉलचा इशारा येतोय. बॅटची कडा आहे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धावबाची संधी आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. OUT फलंदाज झाले बाद. चेंडू शिल्लक 10, धावा बनवायच्या आहेत 20 या मॅच मध्ये. नवीन फलंदाज साहिल. परफेक्ट यॉर्कर अपील करतायत. अपील फेटाळली पंचांनी. लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 31. 9 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. शिवशक्ती कडावाने, फातिमा 11, जय मसोबा, भडवल बी प्लस या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना. प्रचंड वेग आहे. वेगाने पूर्णपणे बीट केलेला आहे. वर्चस्व या सामन्यावरती निर्माण केलेला आहे भडवल या टीमने. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 8, धावा बनवायच्या आहेत 19. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. फुल टॉस अपील आणि यस. फिंगर अप. फलंदाज झाले बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. शिवशक्ती कडाव संघ बॅकफूट वरती. 7 चेंडू शिल्लक, 19 धावांची गरज.
क्रमांक धावसंख्या धावफलकावरती आहे 32. 32 धावा, 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. राकेश पाटील 6 चेंडू आणि 18 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन नितेश आणि साहिल ही जोडी आहे. 6 बॉल 18. हाफ ट्रॅकर लाईन पाहावी लागणार आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 33. सहा चेंडू आणि 17 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. ऑन साइडला खेळतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज नितेश. (37) 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज राकेश. राकेश पाटीलचं स्वागत केलं या चौकाराने. पहिला चेंडू आला होता वाईट, त्यानंतर हा चौकार. इक्वेशन समीकरण बदललेलं आहे. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना, बिग फाइट मॅच रंगती आहे या दोन संघांमध्ये. ड्राइव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला एक धाव झाली कंप्लीट. थोडीशी फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 39. चेंडू शिल्लक 4. धावा बनवायच्या आहेत 11 या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज सामना, बिग फाइट मॅच रंगते या दोन नामवंत संघांमध्ये. कर्जत तालुक्यातील हे दोन संघ आमने सामने आहेत. फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलेला आहे. धावाची संधी आणि ती देखील संधीचं सोनं करता आलं नाहीये. एका चेंडूवरती 2-2 जीवनदान मिळत आहेत. फलंदाज नितेशला. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या आहे 41. 3 चेंडू शिल्लक. 9 धावांची गरज या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज सामना, बिग फाइट मॅच रंगतीये या दोन संघांमध्ये. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. 3 चेंडू शिल्लक. 9 ची गरज. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा.
या सामन्यासाठी. आणि क्या बात है, शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. शिल्लक आहे जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. 6 विकेट गमावले होते. त्यानंतर 8व्या क्रमांकावरती आले नितेश आणि त्याने या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलेला आहे. शिवशक्ती कडाव या टीमला मॅच विनिंग बॅटिंग तो करतोय, परंतु सामना अजूनही संपला नाहीये. 2 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. दोन चेंडू 3 ची गरज. चेसिंग कंपल्सरी, कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. 2 बॉल 3. नितेशचं मी कौतुक करेन, ज्याप्रमाणे तो बॅटिंग करतो या मॅच मध्ये. 1 षटकार 1 चौकार आलाय नितेशच्या बॅट मधून. 4 चेंडू आणि 5 चेंडू 15 वरती तो बॅटिंग करतोय. बॅकफुटला गेले, कट करतायत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला विष्णू सर, ज्या 4 धावा आल्या ओर्थ्रोच्या त्या महागात पडतील आणि त्याच महागात पडतायत. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. प्रेक्षकांचा पैसा वसूल हा सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलीये की हा सामना कोण जिंकेल, कडाव की भडवल, भडवल की कडाव. 1 चेंडू कंपल्सरी 1 धाव बनवायची आहे या मॅच मध्ये. एक चेंडू 1 कंपल्सरी चेसिंग. नितेश ऑन स्ट्राइक. गोलंदाज राकेश पाटील. 18 धावा डिफेंड करायच्या होते या अंतिम षटकामध्ये आणि नितेशने अप्रतिम बॅटिंग केली आहे. सर्वांची मन जिंकलेली आहेत. 1 चेंडू 1 धावेची गरज. चला जास्त वेळ घेतायत भडवल संघ. सामन्याचं रिदम आपण तोडू नका. 1 चेंडू 1 धावेची गरज. शिवशक्ती कडाव या टीम साठी हे ग्राउंड खूप लकी आहे. स्पर्धा कोणती असेल या ग्राउंड वरून ते कधीच खाली हात गेले नाहीयेत. 1 चेंडू 1 धावेची गरज. आणि शेवटच्या बॉलवरती विकेट. बॅटची कडा आणि हा झेल पकडलेला आहे. एकच जल्लोष आपण पाहू शकाल. फातिमा 11 जय मसोबा भडवल B+ या टीमने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन भडवल B+ या टीमचं. अभिनंदन आसिफ भाई सय्यद जे पुरस्कर्ते आहेत भडवल B+ या टीमचे. अभिनंदन आणि हार्ड लक. खऱ्या अर्थाने शिवशक्ती कडाव या टीमने देखील चांगला खेळ केला. चला लाईनअप करायचं, शेकहँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच, ज्याने हॅट्रिक देखील घेतलेली आहे आणि विकेट घेतले एकूण 4.
धावा खर्च केल्या 2. पंकज या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला लाईनअप करा, सेकंड करा आपण. कडाव संघाने बडवल B+ संघ. क्रिकेट आहे, क्रिकेट आणि चिदांचा खेळ आहे. एक चेंडू 6 धावा अनेक वेळा आपण बनताना पाहिलेले आहेत, परंतु एक चेंडू 1 धाव हे जेव्हा समीकरण